बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी। अभिनेता सैफ अली खानवर चाकूनं वार करण्यात आले। घरात शिरलेल्या चोराकडून सैफवर वार करण्यात आले। तर बॉलिवूडमधून ही धक्कादायक बातमी समोर येते। सैफवर सध्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू। बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकूनं चोरट्यांनी वार केला। आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। धनंजय, सैफच्या तब्येतीसंदर्भातला काही तपशील समोर येतोय? विक्रांत, खरं तर ही मुंबईतली सगळ्यात मोठी घडामोड म्हणावी लागेल, कारण की अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आलेला आहे। त्याच्या घरात चोरांनी धनंजय, तुम्हाला काही वेळ थांबवतो। सुप्रिया सुळे बोलतायत, आपण थेट जाऊ। रचना कुणाच्याही घरावर असा हल्ला झाला तर साहजिक असावं, म्हणजे मला काही माहिती नाही त्याचे डिटेल्स, पण असावंच। या घटनेसंदर्भात स्वतः तुम्ही गृहमंत्र्यांची म्हणजे अर्थात बघूया ना, ऑफिशियल स्टेटमेंट येऊ द्या फॅमिलीचा, पोलीसचा, मग बघूया। तुम्ही आता कुणाशी संवाद साधला? त्यांनी काय अजून डिटेल दिलेत का? नाही, मी सदानंद सोळेंशी बोलत होते। नाही, सदानंद सोळे न्यूयॉर्क मध्ये आहेत। कुटुंबियांशी बोलला काय सध्या? सदानंद न्यूयॉर्क मध्ये आहे, मी सदानंदशी फोनवर बोलतो। ठीक आहे, थँक्यू। सैफच्या परिवाराकडून ऑफिशियल स्टेटमेंट येऊ द्या, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी या संदर्भात दिलेली आहे। आपले प्रतिनिधी धनंजय आपल्यासोबत आहेत। पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊया। धनंजय, सैफच्या तब्येती संदर्भात, त्याच्या प्रकृती संदर्भात काही अपडेट येत आहेत का? काय नेमके आता पुढच्या घडामोडी आहेत? कारण सुप्रिया सुळेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिली, राजकीय घडामोडी सुद्धा घडतील, गृह मंत्रालयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाईल। विक्रांत, बरोबर आहे, गृह मंत्रालयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातील, कारण की सध्या राज्यात सुरू असलेल्या घडामोडी आणि त्यातच आता अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेला हा चाकू हल्ला, त्याच्या घरात रात्री सुमारे 2:30-3च्या दरम्यान ही घटना घडली। चोराने त्याच्यावर चाकूने हल्ला केला आणि तिथून पळ काढला। मात्र आता या सगळ्या संदर्भात वांद्रे पोलीस असतील, त्याचबरोबर गुन्हे शाखा असतील, ही आता सखोल तपास करते आहे। कारण की महत्वाचं म्हणजे जर आपण पाहिलं तर या सगळ्यांमध्ये तिथे असलेली जी यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा, त्याचे सुरक्षा रक्षक जे आहेत, त्याचे अंगरक्षक आहेत, ते सगळे असताना, एवढी हाय सिक्युरिटी अभिनेत्यांच्या घरी असताना हा चोर नेमका तिथे घुसला कसा आणि त्यानंतर त्याने त्याच्याकडे असलेल्या चाकूने सैफ अली खानवर वार केले, हल्ला केला। आता सैफ अली खानवर सध्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत विक्रांत। आणि या सगळ्या मध्ये आता प्राथमिक माहिती अशी मिळते की गंभीर दुखापत जी आहे ती झालेली नाहीये। सध्या त्याची प्रकृती ही स्थिर आहे अशी माहिती सध्या मिळते। मात्र लगेच रात्री जे आहेत त्याचे जे कर्मचारी होते घरात काम करणारे, त्यांनी आणि त्याच्या नातेवाईकांनी, फॅमिलीने त्यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात उपचारासाठी भरती केलं आणि त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू झाले। मात्र या सगळ्यात आता गुन्हे शाखा असतील किंवा वांद्रे स्थानिक पोलीस असतील, हे या सगळ्या संदर्भातल्या तपास जो आहे त्यांनी आता जलद गतीने धनंजय, तुम्हाला असं जोडून ठेवतो, असे जोडलेले रहा। नेमकं काय घडलंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा नजर टाकूया, पुन्हा एकदा तुमच्याशी बोलतो। वांद्रे इथं राहत्या घरी सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला। अज्ञात व्यक्तीनं चाकू हल्ला केल्याची माहिती। घरात घुसलेल्या चोरानं सैफ अली खानवर हल्ला केल्याची माहिती आहे। रात्री 2च्या सुमारास हल्ला झाल्याची माहिती। चाकू हल्ल्यानंतर सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सैफची प्रकृती व्यवस्थित असल्याची सध्याची माहिती।